नमस्कार. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे त्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. श्रेष्ठ कवी बाबा बोरकरांच्या या सुंदर कवितेने आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया. जनमंगलच्या या चर्चा आणि चिंतन या कार्यक्रमामध्ये मी श्रेया सरनाईक आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जनमंगलचा वर्धापन दिन हा 16 मेला या ठिकाणी आपण त्या दिवशीपासून साजरा करत आहोत आणि चक्क आज याचा दुसरा भाग या ठिकाणी सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, या सर्वांची मी आधी स्वागत करते. आणि मला आठवतंय की वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी जनमंगलनी एक खूप छानसं असं मुखपृष्ठ त्या ठिकाणी प्रकाशित केलं होतं, ग्राफिक प्रकाशित केलं होतं आणि आपले आदरणीय श्री शिरीष कुलकर्णी सर यांनी तयार केलेलं होतं ते. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की अंधार भेदण्यासाठी तेजस्वी लेखणीचं प्रतिसूर्य हाती घेतलेल्या जनमंगलच्या लेखक लेखिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. तर हा सूर्य हा जो आहे हा प्रत्येकाच्या हातामध्ये आहेच, याची पूर्ण शाश्वत आहे आणि हा वसा पुढे आपण नेणार आहोत. फक्त कशाला, तर मला असं वाटते की लेखकांना, पत्रकारांना, कलाकारांना, समाजसेवक आणि आपल्या हितचिंतकांना सुद्धा वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. साऱ्यांचे मनस्वी धन्यवाद. आणि या ठिकाणी मला सांगायला आवडेल की महाराष्ट्र पत्रकार संघाचं जनमंगल हे मुखपत्र आहे. आदरणीय ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर आणि आदरणीय श्री शिरीष कुलकर्णी सर यांनी सुरू केलेल्या या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर एका मोठ्या वटवृक्षामध्ये झालेलं आहे आणि रोज शेकडो लेखक लेखिका हे आपल्या संपर्कात असतात. ISO 9000 सर्टिफाईड मानांकन प्राप्त अशा प्रकारचा आपला हा वृत्तसमूह हा फक्त वृत्तसमूह नाही, तर ही एक व्यापक चळवळ आहे. 20 पैकी अनेक वेळा म्हणजे जवळपास 18 वेळा साहित्यरत्न पुरस्कार हा आपल्याला यापूर्वी मिळाला आहे आणि या काही वर्षांमध्ये तर शेकडो कलाकारांच्या मुलाखती, त्यामध्ये मला आठवतंय की म्हणजे मी आणि भैरवीजी या दोन्ही याच्यामध्ये या 4 वर्षापासून या सगळ्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडल्या गेलेलो आहोत. तर भीमराव पांचाळ असतील किंवा समीरा गुजर आहेत, शर्वरी जमेनीस, अमित आणि श्री अपर्णा वाईकर, अशा कितीतरी मोठ्या मोठ्या कलाकारांच्या मुलाखती, पत्रकारांच्या मुलाखती, लेखकांच्या मुलाखती अशा आपण या काही वर्षांमध्ये घेतल्या. या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमासोबतच आपलं जे काम चालू आहे ते योग्य पथावरती आहे का आणि त्यासाठी आपण रोज काय करत असतो, त्यासाठी किती जणांचे हातभार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लागलेले असतात, याचं चिंतन करणारं असं हा एक सुरेखचं एक छोटस संमेलनच या ठिकाणी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी या माझ्या अनेक मैत्रिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मी यानंतर आदरणीय भैरवी देशपांडे यांना निमंत्रित करते की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र आपल्या हाती घ्यावी. मी या सगळ्या जणी ज्या जमलेल्या आहेत त्यांच्या मनामध्ये एकंदरीत जनमंगल बद्दल काय चालू असतं आणि वर्षभर त्यांनी स्वतः प्रत्यक्षपणे एक साक्षीदार होऊन हे सगळे जी काम आहे बघितलेलं आहे, तर त्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि त्यांनी लेख पण लिहिलेले त्याबद्दल मी आधी त्यांचे अभिनंदन करते की लवकरच हा अंक वर्धापन दिन विशेषांक प्रकाशित होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून जनमंगलची पुढची वर्षभराची दिशा सुद्धा निश्चित होणार आहे. तर भैरवीजी तुम्ही निमंत्रित आहात. धन्यवाद श्रेयाजी. मैत्रिणींनो, जसं आता श्रेयाजींनी सांगितलं, हा आपल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आहे. खरं म्हणजे मला वाटतं की या व्यासपीठावर येऊन जनमंगलच्या जेवढ्या कोणी जनमंगलशी जोडलेल्या सदस्य असतील त्यांच्यापैकी प्रत्येकीला आपल्या मनातला काहीतरी हितगुज, मनातलं मनोगत काहीतरी सांगण्याची इच्छा असेल आणि आपण सगळ्याजणी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहोत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या या चर्चासत्रातनं आज मी तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करते विशेषत्वाने या गोष्टीसाठी की तुमच्या मनात नक्की काय आहे ते आम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायचं आहे. कारण लेखक आणि वाचक यांचं जे परस्परांशी नातं आहे त्या नात्याला अनुसरूनच जनमंगलचा प्रवास पुढे सुरू आहे.
मंडळी, साप्ताहिक जनमंगलचं एक विशेष आकर्षण असतं, ते म्हणजे त्यामधून लिहिल्या जाणारं संपादकीय. आपल्या या पत्राला किंवा आपल्या या वृत्तपत्राला काय दिशा नेमकी द्यायची आहे किंवा आजचा विषय काय आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी आहे, कुठल्या गोष्टींचा उहापोह व्हायला हवा, हे सगळं साप्ताहिक जनमंगलच्या संपादकीयमध्ये अत्यंत नेटकेपणाने मांडलेलं असतं. तर या साप्ताहिक जनमंगलच्या संपादकीय विषयी आपण जाणून घेणार आहोत माननीय डॉक्टर मीनाजी श्रीवास्तव यांचे काय विचार आहेत. आपण असं म्हणतो की अभ्यासोनी प्रगटावे. तुम्ही सगळ्या साप्ताहिक जनमंगलच्या ज्या लेखिका आहात, माझ्या सखी, तुम्हा सगळ्यांना मी फार व्यवस्थित पद्धतीने ओळखते, म्हणून मला मीनाजींसाठी विशेषत्वाने हे शब्द वापरावेसे वाटतात की अभ्यासोनी प्रकटावे. म्हणजे मीनाजींचं कुठलंही लेखन उचला आणि त्यावर जर का तुम्ही एक दृष्टी टाकली तर तुमच्या हे लक्षात येईल की अत्यंत अभ्यासपूर्ण असं त्यांचं लेखन असतं. तर जाणून घेऊया मीनाजींचे साप्ताहिक जनमंगलच्या संपादकीय विषयी काय विचार आहेत. मीनाजी. धन्यवाद भैरवी, श्रेया आणि माझ्या सर्व मैत्रिणींना. मला इथे खूप आनंद होतो आहे की माझं जे माझा लेख आहे संपादकीय आणि जनजागृती, तर यामध्ये भैरवींनी मला खूप मदत केली. खरं पाहिलं तर याविषयी काय लिहायचं या करता मला बराच संभ्रम होता, कॉन्फिडन्स तितका नव्हता. पण मग त्यांनी मार्ग दाखवला मला आणि मी शिरीष कुलकर्णी सरांचं एक एक संपादकीय जसजसं वाचत गेले तसतसं मला मार्ग सापडत गेला. तर आपले खूप धन्यवाद याबाबत. संपादकीय आणि जनजागृती ह्याचा इतका गहिरा संबंध आहे की याच्यामध्ये आपण दोन भागांमध्ये आपण हे डिस्कस करू शकतो. एक तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संपादकीय बहुतेक स्वातंत्र्य कसं मिळवावं, एकजूट कशी राहावी किंवा तेव्हाच्या ज्या सामाजिक प्रॉब्लेम्स होते किंवा समस्या होत्या, लाईक स्त्री शिक्षण वगैरे, तर या भोवती केंद्रित होत्या. पण समस्या जास्त निर्माण झाली संपादकीय बाबतीत स्वातंत्र्याच्या नंतर. कारण जसं चौफेर घोडं उसळतं त्या प्रकारे विविध विषय हाताळायला संपादकीय सज्ज झालं आणि यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी ऍड झाल्या, जसं की आर्थिक गोष्ट, त्याच्यानंतर राजकीय पक्षांचं जे मुखपृष्ठ म्हणायला हरकत नाही किंवा राजकीय पक्षांचा चेहरा म्हणजे एक संपादकीय असायला लागलं आणि त्यामध्ये अहमहिका आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत सेल्फ इंटरेस्ट या सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या आणि संपादकीयाचं जे मूलभूत कर्तव्य होतं समाज जागृती किंवा जनजागृती ते बऱ्यापैकी मागे पडलं. आणि याच्यामध्ये जाहिरात बाजींनी तर कहर केला आणि यामुळे संपादकीयाचा जो चेहरा होता माझ्या मते तो बराचसा विकृत झाला. आणि यामध्ये खूप चॅलेंजिंग आहे की एक हा जो चेहरा आहे तो नॉर्मल ठेवणे आणि जनतेकरता आपण काय करू शकतो त्याकरता जनमंगलची खरंच मला तारीफ करावीशी वाटते की यामध्ये तुम्हाला कुठलीही जाहिरातबाजी आढळणार नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल कुठलेही उद्गार किंवा काहीही यामध्ये नसतात. आणि लेखन स्वातंत्र्य जे आहे ते ह्या जनमंगलच्या संपादकीय मध्ये असतं. म्हणजे संपूर्ण अंकच तो आहे. जाहिराती विना वाचणं म्हणजे हा एक सगळ्यात मोठा आनंद आहे असं मला वाटतं. म्हणजे एखादं चांगलं सिरियल बघायचं असेल टीव्हीचं, त्याच्यामध्ये जर ऍड नसताना जसं तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता तसं तुम्ही हे जनमंगलचा अंक वाचू शकता. हे अतिशय महत्वाचं आहे. जसं आपण आधीच सांगितलेलं आहे की संपादकीय म्हणजे त्या संस्थेचं मुखपत्र आहे. आणि असं आपण म्हणू शकत नाही की संपादकीय मंडळाचं, म्हणजे श्रेया म्हणेल की जे लिहिलेलं आहे शिरीष कुलकर्णी सर त्याच्याशी मी ऍग्री करत नाही, तर बाई तू बाहेर हो. हे एक मुख्य तत्व असतं की संपूर्ण संपादक मंडळाचा जो चेहरा आहे
तो संपादकीय मध्ये असतो. आणि जर का विचार भिन्न असतील, जसं की टिळक आणि आगरकरांचे होते, त्यांची फक्त मतभिन्नता होती आणि जहाल मवाळ, तर त्यांनी त्यांचे वेगळे वेगळे समाचार पत्र काढले आणि त्यांची दिशा पुढे नेली. तर हे फार महत्वाचं आहे की संपादकीय हे जे आहे, इट्स वन व्हॉइस संपूर्ण संपादकीय मंडळाचा, आणि कारण त्यांचे उद्दिष्ट सारखं आहे. हे एक. आता अजून मला एक मुद्दा मांडायचा आहे की बातमी आणि संपादकीय यामध्ये काय फरक आहे. तर एक मी उदाहरण देते की बातमी म्हणजे एक फोटोग्राफी. आता आपलं जे होर्डिंग वगैरे पडलं, आता त्याचा खूप गाजावाजा झालेला आहे, होणार होताच तो. तर एक जे त्याचा फक्त कॅमेरानी एक फोटो काढणं म्हणजे बातमी. परंतु त्याचं जे जर का एक आर्टिस्ट आहे, मी आर्टिस्ट आहे म्हणून मला ही कल्पना सुचली की तो जर का त्याचं चित्र काढेल, तर तो त्यामध्ये स्वतःचे रंग भरेल आणि स्वतःचे विचार आहेत ते त्याच्या पेंटिंग मध्ये दिसतील. तर हे जे आहे संपादकीयामध्ये, त्याचे जे विचार आहेत संपादकाचे ते त्यामध्ये रिफ्लेक्ट होतात. आणि त्यामध्ये अजून एक गोष्ट असते की कुठलीही समस्या असो, त्याच्यावर सोल्युशन्स, समस्येचं निराकरण जे आहे ते पण त्यामध्ये संपादकीयामध्ये इन्क्लुडेड असतं. आणि जनमंगलच्या संपादकीयामध्ये या गोष्टी फार महत्वाच्या त्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्याचा मला खरंच खूप आनंद आहे. आता संपादक कसा असावा, मी हे म्हणेन की शिरीष कुलकर्णी सरांसारखा असावा. तर कारण वाचकांच्या मनाचा, आता मी थोडं वाचायला लागेल, आय एम सॉरी, वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा, मर्मभेदी लिखाण करणारा आणि आपलं लिखाण सरळ वाचकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये जे एंटर होईल किंवा पिअर्स होईल, अशा प्रकारचे जे शब्द आणि अर्थ, भाषा हे वापरणारा जो संपादक असेल, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. म्हणजे भाषा प्रभू आहे, भाषाविद आहे, उपमा अलंकार व्हॉटेवर ते सगळं त्याला येत आहे. परंतु कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसेल तर ह्याला काहीही अर्थ नाही. आणि या सगळ्याच्या उपर तो कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणारा नसावा, हे फार महत्वाचं आहे. कुठल्याही आमिषाला भुलणारा किंवा कुठलंही निरक्षीर विवेक ज्याला म्हणतात ते त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा गुण एका संपादकामध्ये जो असावा असं मला वाटतं, तो म्हणजे राष्ट्राचं प्रेम. राष्ट्राविषयी जर का भक्ती असेल, प्रेम असेल, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आपोआपच येतात. म्हणजे एक जीन आहे तर त्याचं एक्सप्रेशन संपूर्णपणे तुमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये जे पसरतं ना, तर माझ्या मते नंबर एक गुण जो असावा तो म्हणजे राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती. आणि म्हणून मी म्हणते की संपादक कसा असावा, तर शिरीष कुलकर्णी सरांसारखा असावा. तर मला त्यांचे सगळे संपादकीय वाचल्यानंतर मला खरोखरच खूप मोठी उपरती झाली की संपादकीय हे जे आहे ते सगळ्यात, असं आपण आता छोटासा आरसा आहे, तर आरशामध्ये आपण बाकीचं काय बघणार नाही, पहिले आपण आपला चेहरा बघतो. तर हा जो चेहरा आहे, हा जो जनमंगलचा, तो अत्यंत हुशार व्यक्तीचा आहे असं मी म्हणेन. आणि त्यांचे सगळे संपादकीय मला खूप आवडलेले आहेत आणि त्यामुळेच मी याविषयी थोडंफार काहीतरी लिहू शकले. आता काय, ओपनिंग बॅट्समन असल्यामुळे कशी पण बॅटिंग केली तरीही चालेल, आणि जरी आउट झाले तरी बाकीचे खंदे फलंदाज जे आहे, म्हणजे अगदी 11व्या नंबर पर्यंत आपल्याकडे चांगले चांगले फलंदाज आहे, त्यामुळे मला स्कोअरची अजिबात चिंता नाहीये. तर जनमंगलचं शेवटी एक मुद्दा मी मांडते की जनमंगलचं जे खासियत आहे की जाहिराती विना मुक्त, कुठल्याही राजकीय पक्षाचं मुखपृष्ठ नसलेलं, हे अत्यंत काय म्हणतात त्याला, ट्रान्सपरंट असं हे जे आहे जनमंगल. त्यामुळे मला यामध्ये खूप काही काही लिहावंसं वाटतं. आणि मी काही काही लिहिते, कधी काही बाही लिहिते, आणि तरी संपादक मंडळ माझं ते सगळं ऍक्सेप्ट करतात. ते याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि मी जरा जास्त बोलले, पण शेवटचा शब्द मला बोलणं आवश्यक आहे की सर्वांना धन्यवाद. वा. धन्यवाद मीनाजी. फार सुंदर ओपनिंग बॅट्समन म्हणून प्रूव्ह झाला आहात तुम्ही. अतिशय सुंदर सिक्सर मारले आहात. आपण संपादकीय जे लेख आपण बघतो
वाचतो त्या सगळ्या लेखांचं इतकं विस्तृत विवेचन तुम्ही केलं. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की इतके संपादकीय आपण वाचतो, वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर, ज्वलंत प्रश्नांवर आपण संपादकीय वाचतो, तर यातलं कुठलं सर्वाधिक आवडलेलं संपादकीय आहे तुम्हाला? धन्यवाद वीणा. खरं पाहिलं तर मी जनमंगलच्या प्लॅटफॉर्मवरून बोलते आहे, म्हणून मी हे संपादकीय चॉईस केलेलं आहे असं अजिबात नाही आहे. कारण की विचार स्वातंत्र्य हे जे आहे ते फार महत्वाचं इथे लेखका करता. आणि मी नुकतेच हा लेख लिहिताना जे शिरीष कुलकर्णी सरांचे इतके संपादकीय वाचले तर खूप हे चॉईस करणं फार कठीण होतं. पण म्हणजे अगदी लेटेस्ट जसं म्हणतो ना आपण की ताजं ताजं, म्हणजे कुठल्याही बातमी असो संपादकीय असो, आपल्याला ताज्या गोष्टी आणि फ्रेश गोष्टी फार आवडतात. आणि म्हणून मागच्या एप्रिल महिन्यामध्ये एक संपादकीय होतं, ते मी वाचून दाखवते. त्याचं नाव भारताने आणि भारतीय मतदाराने आपली खरी क्षमता ओळखावी. 28 एप्रिलचं हे संपादकीय आहे. आणि कधी नव्हे ते मी त्याच्यावर कॉमेंट सुद्धा लिहिलेले होते. मला नेहमीच भैरवी आणि इतर संपादकीय मंडळ जे आहे ते सदस्य नेहमीच आम्हाला आठवण करून देतात की नुसतं लिहू नका, नुसतं लिहू नका, काहीतरी कॉमेंट्स करा. तर याच्यावर मी नक्कीच कॉमेंट केलं होतं. म्हणजे ते एकदम उत्स्फूर्तपणे मला ते खूप आवडलं होतं. त्याचं कारण म्हणजे आधी जो शिरीष सरांचा जो स्वभाव आहे त्याविषयी मी आयडियल संपादकाचं विवेचन आधी केलेलं आहे. परंतु यामध्ये जे सद्य परिस्थितीचं जे भीषण चित्र आहे त्याला डेकोरेटिव्ह वगैरे न बनवता किंवा त्याला चांगले चांगले रंग न भरता, जे खरोखरचे जे रंग आहे, खरोखरचा जो विकृत चेहरा आहे, सेंटरमध्ये निवडणूक आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे जे सदस्य आहेत, जसे की उमेदवार आहे आणि त्याला म्हणजे सर्व बाजूनी सपोर्ट करणारे, आता आर्थिक असो काय वाटेल तितकं सपोर्ट करणारे राजकीय पक्ष आणि त्याचे लहान आणि मोठे नेते, सगळ्या प्रकारचे नेते, त्याच्यानंतर मतदार आहेत आणि निवडणूक आयोग आहे आणि प्रत्यक्ष संपूर्ण समाज किंवा कम्युनिटी आहे, त्याचा आउटलुक काय आहे निवडणुकीविषयी, यावर अतिशय चांगल्या प्रकारे भाष्य शिरीष सरांनी केलेलं आहे. हे संपादकीय सर्वांनी वाचावं असं मला वाटतं. आमचं वोटिंग अजून राहिलेलं आहे, पण ज्यांचं झालेलं आहे त्यांनी पण हे सगळं वाचावं असं मला वाटतं. तर ह्याच्यामध्ये एक राहिलं प्रशासन. मी प्रशासकीय सेवेमध्ये होते, पण हे मी का विसरले माहित नाही. तर ह्या सगळा जो चिखल आहे त्याच्यामधून मी कमळाचं नाव घेणार नाही, परंतु हा जो चिखल आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर कसं निघायचं आहे. आणि अत्यंत भीषण आणि निराशाजनक परिस्थितीमध्ये सुद्धा शिरीष सर म्हणतात की तुम्ही जा, व्होट करा. आता व्होट करा म्हणजे काय, की काय ते तुमचे गणित आहेत ते सगळे बाजूला ठेवा आणि ही निवडणूक जनतेची आहे. हा जो मेन कॅचलाईन आहे या निवडणुकीची, ती अत्यंत महत्वाची आहे. तर हे याच्यामध्ये मी मुख्य म्हणजे मला काय आवडलं, कारण मला तसं लिहायला आवडतं, खणखणीत, सणसणीत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे ज्वलंत, ज्वालाग्राही अशा टाईपचं हे संपादकीय आहे. म्हणजे आग लावणारे शब्द त्याच्यामध्ये नाहीये, पण मनामध्ये तुमच्या नक्कीच विचार करायला लावणारं हे संपादकीय आहे. ठिणगी उडायला पाहिजे आणि त्याचं मुख्य म्हणजे त्याचा वणवा पेटायला पाहिजे. तर मी आता शेवटी एक यांच्या लेखाविषयी असं म्हणेल की हे सगळ्यांच्या कुणालाच सोडलेलं नाही आहे त्यांनी. आणि अत्यंत म्हणजे जे सालजोडीतले जसे म्हणतात तशा प्रकारची भाषा वापरून त्यांनी म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे. पण हे अंजन जे आहे ना ते मेडिकेटेड अंजन आहे, कारण त्या समस्येवर त्यांनी सोल्युशन सुद्धा फार सुंदर तऱ्हेने आणि विचारपूर्वक दिलेले आहेत. म्हणून हे मला संपादकीय खूप खरंच भावलं. तर परत धन्यवाद. तर मीनाजी, खूप छान पद्धतीने तुम्ही म्हणजे तुमचे विचार मांडलेत. तुमचे विचार ऐकताना मला असं वाटत होतं की माझ्या समोर साप्ताहिक जनमंगलचा कुठल्या तरी रविवारचा एक अंक आहे आणि आता संपादकीयचं वाचन सुरू आहे. तर मंडळी, आपणही याच भावनेने पुढे जाऊया.
संपादकीय साप्ताहिक जनमंगलचा आरसा आहे असं आताच भैरवीजी, मीनाजी म्हणाल्या. तुम्ही हा बोला. आपण जसं आता संपादकीयविषयी चर्चा केली, तर मला मुद्दाम हे दाखवायला आवडेल पुस्तक. हा आपल्याच लोकप्रत प्रकाशनाने इंग्रजी जो आपला अंक निघतो दर महिन्याला, जनमंगल महाराष्ट्र बिट्स, आदरणीय वैष्णवी बोरगावकर मॅडम, सिद्धी देशमुख आणि मृणाली राजे आणि इतर टीम यांच्या माध्यमातून, तर त्यामध्ये जे एडिटोरियल प्रकाशित होतात त्याचा एक खूप सुंदर संग्रह असलेलं असं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर बरोबर. नक्कीच आपण या पुस्तकाचं पण मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करूया. पुढची चर्चा तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याचबरोबर जसा तुम्ही विषय काढला होता मीनाजी, की टिळक आणि गोखले हा जो एक संपादकीय किंवा संपादक आणि संपादनाच्या क्षेत्रातली अशी नावं की ज्यांच्या प्रती वर्षानुवर्ष, कदाचित शतकानुशतक लोकांच्या मनात एक आदराची भावना असणार आहे. आणि जेव्हा कधी कुठेही संपादकीय कसं असावं याविषयी चर्चा होईल तेव्हा निश्चितच ही नावं घेतली जातील. आणि या संपादकीयांवर भाष्य करणारं सुद्धा माननीय शिरीष सरांचं एक अत्यंत सुंदर असं अग्रलेखास्त्र नावाचं पुस्तकही लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं आहे. श्रेयाजींच्या हातात आहे ते आणि त्याचं मुखपृष्ठ तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर अशा विषयांवर ज्यांना अभ्यास करायला आवडत असेल त्यांच्यासाठी निश्चितच हे पुस्तक अत्यंत उपयोगाचं असं आहे. अगदी विद्यापीठातले विद्यार्थी सुद्धा या पुस्तकाचा एक रेफरल बुक म्हणून उपयोग करतात. तर आपण बोलत होतो की संपादकीय हा आपल्या साप्ताहिक जनमंगलचा आरसा, मग त्यानंतर एक एक सदर सुरू होतं. काही सदर अशी असतात की ज्यांची गोडी फार अवीट असते आणि असंच एक अवीट गोडीचं सदर म्हणजे की गा बाळांनो श्रीरामायण. तर या सदराच्या लेखिका आहेत माननीय अपर्णाजी. तर अपर्णाजी चांदोरकर यांना मी आता आमंत्रित करते. त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. प्रत्येकाला साप्ताहिक जनमंगल आपलंसं वाटतं त्यामागे काही काही त्यांची कारणं आहेत आणि मला असं वाटतं की अपर्णाजींचं कारण आहे ते म्हणजे त्यांना साप्ताहिक जनमंगल पासून मिळालेली प्रेरणा. अपर्णाजी. अपर्णाजींनी बोलायला सुरुवात करायच्या आधी म्हणजे आपण त्यांचं अभिनंदन करूया की त्यांनी खूपच सातत्य ठेवलं त्यांच्या सदरामध्ये. आणि मला सांगायला आवडेल की लवकरच त्यांचं लोकप्रत तर्फे एक पुस्तक पण येत आहे. त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. अभिनंदन. अभिनंदन. धन्यवाद. भैरवीजी आणि श्रेयाताई, खरंच प्रेरणा आणि प्रोत्साहन म्हणजे जनमंगल हे मला फार वाटतं. डिसेंबर 2022 पासून माझा लघु कथा लेखनाच्या स्पर्धेमधनं जनमंगलशी संपर्क आला आणि फेसबुकवर जनमंगल पेज फॉलो केल्यानंतर सोशल मीडियाची जमेची बाजू कशी असते ही मला प्रामुख्याने जाणवली. लेखनाची ऊर्जा देणारं प्रेरणास्त्रोत म्हणजे जनमंगल. स्त्री ही सृजनाचं शक्तिस्थान आहे आणि जनमंगलचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व सख्यांना एकमेकींसोबत घेऊन चालतात आणि नवीन लेख, नवा दृष्टिकोन स्वीकार जनमंगल सहज शक्य करतात. तुलना न करता सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं हा जनमंगलचा सुप्त गुण. या परिवारात सगळ्या ज्या सभासद आहेत, संपादक मंडळांमध्ये ज्या पण सगळ्या महिला स्त्रिया आहेत, जे पण आहेत ते स्वतःचा एक स्वतंत्र व्यवसाय, स्वतंत्र नोकरी आणि खूप उच्च पदांवर असून सुद्धा जेव्हा जनमंगलचा एखादा कार्यक्रम होतो तेव्हा ज्या साधेपणाने ते वावरतात ना, तो कदाचित साधेपणा सुद्धा आम्हाला लिखाणाला प्रेरणा देतं असं मला स्वतःला जाणवलं फार. मध्ये एकदा असंच कवितेबद्दल बोलताना भैरवी जी इतक्या सहजपणे आम्हाला समजवत होत्या की आपल्याला असं वाटतं की आपण कविता लिहायला सुरुवात केली की ही बरोबर असेल किंवा नाही, काही चुकलं तर नसेल. तर त्यांनी इतकं छान सांगितलं होतं, अगं आपल्यात ही कविता खोल असतेच, काही जण तिच्यापर्यंत पोहोचतात, कविता चूक किंवा बरोबर नसते, तिचं असणं व ते आपल्या शब्दात गुंफून समोर येणं यात सगळं येतं. म्हणून तुम्ही लिहा आणि आम्हाला पाठवत जा, आम्ही ते नक्की प्रकाशित करत जाऊ. हा विश्वास आम्हाला जनमंगल कडनं मिळाला आणि
प्रेरणास्थान म्हणजे पण जनमंगल, कारण हे एक खूप छान व्यासपीठ आहे. महिलांना किंवा आपल्या स्त्रियांना खूप अनेक प्रकारचे अनुभव येत असतात आणि बऱ्याच गोष्टी आपण ना मनामध्ये असं साठवून ठेवत असतो. तो साठा कुठेतरी जेव्हा आपल्याला रीता करावा असा वाटतो, मोकळं व्हावं असं वाटतं, त्यासाठी जनमंगल आपल्याला प्रोत्साहन देतो. म्हणजे माहेर सोडल्यावर, सासरी रमल्यावर एक जागा मुक्तपणे बागडण्यासाठी जी हवी असते ना, ती म्हणजे जनमंगल. वा. स्त्रीला सोबत घेऊन समृद्ध करणं, भावनिकदृष्ट्या सुदृढ करणं हे खूप खूप सहज शक्य आहे, हे मला जनमंगल कडनं कळलं. बरेचदा असं होतं की आपल्याला वाटतं की आपण एकमेकांना प्रोत्साहन देणं म्हणजे इन जनरल आपण जे ऑब्झर्व करतो की ते कमी झालं आहे. आपण असं पटकन किती छान केलं, किती छान झालं असं म्हणत नाही. हेच मनात असताना जानेवारी 2025 मध्ये एक 25 अतिशय सुंदर 24 पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मी अनुभवला जनमंगल सोबत. कॉफी टेबल बुक हा एक पुस्तकातला प्रकार आहे. म्हणजे खूप सुंदर सुंदर चित्र असतात आणि त्याच्याबद्दल थोडं काही लिहिलेलं असतं. असं एक इंग्रजीतला हा कॉफी टेबल बुक प्रामुख्याने प्रकार आहे. पण जनमंगलच्या टीमनी माननीय नेहाजी नागपूरच्या ज्या खूप सुप्रसिद्ध चित्रकार आहेत, आर्टिस्टिक आहेत, त्यांची आर्टिस्टिका आणि त्यांच्या कॉफीच्या चित्रावरनं लोकांना जेव्हा सगळ्यांना आव्हान केलं, एक नाही, दोन नाही, 75 कविता आल्या. त्या सगळ्यांचं संकलन झालं आणि त्याचा खूप सुंदर प्रकाशन सोहळा नागपुरात झाला. आणि त्या सोहळ्यामध्ये ज्या सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या होत्या, एकमेकींची पाठ थोपटत होत्या, एकमेकींना शाबासकी देत होत्या ना, ते फार सुंदर असं अनुभव होता. आणि जसं आपण एकमेकींना भेटतो तेव्हा साधारणपणे साडी किती छान आहे, बांगडी किती छान आहे, पर्स कुठनं घेतली अशी चौकशी केली जाते. पण जनमंगल मध्ये एखादा चांगला विषय, एखादं चांगलं चित्र, एखादा शब्द, ह्या सगळ्यांवर पण जी सुसंवाद होतो ना, तो मला खूप जास्त आवडतो. आणि परवाची एक गंमत सांगते. आपले जसे विषय आपण देत असतो की याच्यावर कविता करा किंवा याच्यावर काही लेख लिहा, तर परवा आम्हाला आपल्याला सांगण्यात आलं की काहीच बंधन नाही. बापरे, मी तर गोंधळून गेली. काहीच बंधन नाही म्हटल्यानंतर मी तर म्हणजे अशी ब्लँक झाली. पण तिची गोंधळ होती ती पण मी थोडीशी लिहून काढली. त्याच्यातलं थोडंसं वाचून दाखवते तुम्हाला. बॅक ऑफ द माइंड माझ्या तेव्हा हेच सुरू होतं की आज तुला बंधन नाही, आज तुला बंधन नाही. घेतेस का झेप आकाशी, का जायचंय खोल सागर तळाशी, होतेस का हिमालय बर्फाच्छादित, का व्हायचंय एकरूप भूमिगत सीतेशी. आज तुला बंधन नाही, मस्त निवांत बसतेस का. छे छे, बंधन नाही म्हटल्यावर सारी बंधने आठवली, मीच माझ्यावर लावलेली ती सारी बंधने हसली. बंधनच म्हणाली, तू स्वतःच्या बंधनातून मोकळे व्हायला शिक. प्रथम विचार मुक्त कर, ठरवलं तर करू शकतेस एवढा विचार जरूर कर. बस ऐकलं मग बंधनाचे, तोडले पास स्वतःच्याच अपेक्षांचे. मुक्त करत स्वतःला भरून घेतले श्वास मोकळे. आज तू मुक्त हो, रोज नव्याने व्यक्त हो. लिखाणात सातत्य ठेव आणि मनातून मुक्त हो. धन्यवाद. म्हणजे हा गोंधळ पण ऐकून घेतल्याबद्दल. वा, खूपच छान सांगितले अपर्णाजी. भैरवीजी, अपर्णाजींचं प्रेरणा आणि प्रोत्साहन पाहून मला त्यांना अजून प्रश्न विचारावा असं वाटतंय, तुमची परवानगी असेल तर. इथे कोणाला कोणाच्या परवानगीचा काही प्रश्नच नाहीये, नक्की विचारा. अगदी. अपर्णाजी, खूपच छान बोललात तुम्ही आणि इतकं सुंदर जनमंगलनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं, प्रेरणा पण दिली आहे आणि त्याच्यामुळे तुमचं लिखाण बहरतंय. आणि आता जी सदर सुरू केलंय ते पण खूप छान आहे सदर तुमचं. तर मला तुम्हाला हे विचारावं असं वाटतंय की जनमंगलच्या प्रेरणेमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात काही बदल झाल्याचे तुम्हाला जाणवतंय का?
हो, जाणवता येईल नक्कीच. मी अजून जास्त नियमितपणे लिहायला सुरुवात केलं. म्हणजे मी लिहित होते आणि ते साईडला ठेवत होते, पण आता आपल्याला पुढे द्यायचं आहे हा एक विचार असतो आणि तशा यांनी लिहिल्या जातं. आणि तसंच मी जनमंगलमुळे दाद द्यायला पण शिकले. वा. कारण मी असं कदाचित मी खूप लिखाण जास्त करते, बोलते कमी, व्यक्त कमी होते, असं कदाचित जास्त असतं. मी ऑब्झर्वेशन मोड मध्ये जास्त असते कार्यक्रमात वगैरे सुद्धा. पण आता मला दाद देता येते. बरेच वेळा माझी दाद देताना कवितेतूनही व्यक्त केली जाते. वा. हे खूप महत्वाचा बदल आहे तुमच्यासाठी. वा, छान. हो. खरंय, अशाच पद्धतीने आपण जे म्हणतो की नाही सोबतीने लिहूया, खरंच आहे. तर हेच आहे ते सोबतीने लिहिणं. म्हणजे कुठेतरी तुम्ही जे एक शब्द दिला जातो आणि एक बरोबर आहे. छोटीशी ठिणगी असते ती शब्द, तो शब्द म्हणजे, पण खरंच. मग ते असं लोण पसरत जातं लेखनाचं सुद्धा. आणि असाच लेखनाचा संसर्ग झालेली माझी एक आणखीन सखी आज इथे या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित आहे. खरं म्हणजे सगळ्याच आपण एकमेकींच्या सखी आहोत आणि हा जो समान धागा आहे लेखनाचा, त्यामुळे आपलं हे मैत्र अधिकाधिक दृढ होत जात आहे, घट्ट होत जात आहे. आपल्याला चर्चा करायला एक नवीन निमित्त मिळालंय. जसं अपर्णाजी म्हणाल्या की आता ते विषय मागे असतात की कुठलीही साडी कुठे घेतलीस किंवा हे तुझा ड्रेस छान आहे, याऐवजी आपण आजकाल असं बोलायला लागलोय, हा विषय आलाय, तू लिहिलाय का ग काही? अगो माझं अजून काही लिहूनच झालं नाही, मला सुचतच नाही. मग काहीतरी कुठेतरी एकमेकींना ट्रिगर दिला जातो आणि ते लेखनाचं जे गाडं असतं ते पुढे सरकतं. लेखन करता करता अनेक वेगवेगळे शोध लागतात आणि त्यातला एक शोध म्हणजे आत्मशोध. जीवनाची शाळा नावाचा सदर सध्या ज्यांचं साप्ताहिक जनमंगल मधून अगदी नित्य नेमाने आणि नियमित असं सुरू आहे, त्या म्हणजे माननीय वीणाजी आचार्य साप्ताहिक जनमंगलच्या या संपादक मंडळावर पण आहेत. ऐकूयात त्यांना नेमकं काय सांगायचं आहे. नमस्कार, धन्यवाद भैरवी. या व्यासपीठावर आपण इतक्या सगळ्या मोठमोठ्या साहित्यिका आहेत इथे आणि यांच्यात मला इथे बोलण्याची संधी मिळते आहे, याबद्दल मी जनमंगल टीमचे खूप खूप आभार मानते. खरं पाहिलं तर मराठी विषय हा माझा अगदी शाळेच्या दिवसांपासून खूप आवडता विषय होता. अगदी म्हणजे शाळेत असताना पासून निबंध लिहिणे हा एक अगदी आवडता छंद होता माझा आणि बऱ्यापैकी मार्क्स पण छान मिळायचे त्यात. माझे निबंध नंतर मॅडम क्लासमध्ये सगळ्यांना वाचून दाखवायचे, सगळ्यांना आवडायचे, सगळ्या विचारायच्या मग तू हे कसं लिहिलं, काय लिहिलं. खूप छान वाटायचं आणि आनंद व्हायचा किंवा आपण छान लिहितो. पण हे सगळं चाललं माझं 10व्या वर्गापर्यंत. 10वा वर्ग झालं, मॅट्रिक झाली, त्याच्यानंतर सायन्स घेतलं, सायन्सला ऍडमिशन घेतली आणि मग नंतर भाषा विषयाशी जराशी फारकतच झाली आणि नंतर मग शिक्षण, नोकरी लागली, लग्न झालं, संसार सुरू झाला आणि लेखन जे होतं हे खूप मागे पडलं. म्हणजे निबंधाच्या माध्यमातून का होईना आपले विचार लिहिण्याचं नंतर मग कुठल्याही पद्धतीने लिखाण होतच नव्हतं, अजिबातच होत नव्हतं. वाचन खूप व्हायचं कारण वडील खूप छान पुस्तकं आणायचे, कादंबऱ्या, ऐतिहासिक कादंबऱ्या वगैरे खूप वाचायचो आम्ही आणि त्यामुळे वाचन असल्यामुळे वाटायचं की खरंच किती छान लिहिलेलं असतं ना हे. आणि कुणाचं काही साहित्य वाचलं, काही लेख वाचले की असं वाटायचं अरे वा, हे आपण पण लिहू शकतो, आपल्यालाही येऊ शकतं, हे तर आपल्याला जमू शकतं. पण कसं आणि काय लिहायचं हे काही सुचत नव्हतं आणि त्याच्यामुळे लेखन हा विषयच मागे पडला होता. नंतर मग काय झालं की असं इच्छा तर खूप असायची पण तरी सुद्धा वयाचं अर्धशतक गाठेस्तोवर मला काही ते सूर काही तो साधला नाही मला लेखनाचा आणि त्याच्यामुळे ते मागे पडत गेलं. पण मग नंतर आला कोरोना आणि कोरोनामध्ये तर आपल्याला माहिती आहे की कशी महामारी होती ती आणि सगळं जग बंद पडलं होतं, सगळे जिथल्या तिथे स्तब्ध झाले होते आणि त्या काळामध्ये परिस्थिती खूप गंभीर होती, भयंकर परिस्थिती.
आणि म्हणजे आयुष्य आपलं राहील की नाही, पुढे जगू की नाही, मरणाची भीती होती. हे सगळे असं सगळं वातावरण तिथे त्यावेळेला होतं. बऱ्याच लोकांनी आपले आपले अगदी आप्त स्वकीय सुद्धा त्यावेळी गमावले. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच म्हणजे तो पिरियड फार भयंकर होता, सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला त्या पिरियडचा एक ऍडव्हान्टेज असा दिसतो की आपण त्या काळानंतर, म्हणजे त्या काळात आपल्याला पर्यावरण शुद्धी झाली, पर्यावरणाची खूप शुद्धी झाली त्यावेळेला. त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छतेचे अतिशय चांगल्या सवयी लागल्या, स्वच्छतेच्या. हात धुवावे, वारंवार हात धुवावे, आणि शिंकू नये, इकडे तिकडे जाऊ नये, हे ते. आणि तसंच एक आणखीन खूप छान मला ऍडव्हान्टेज त्या गोष्टीचा दिसला की आपले छंद आपल्याला जोपासता आले. त्यावेळी आपले बऱ्याच लोकांनी आपले जे जे छंद आपले राहून गेले होते कधीतरी आयुष्यात, ते सगळे आपण त्यावेळेला जपले. आणि वाचन मला आवडतच होतं, त्यामुळे मी वाचन करायचीच. तर माझी सखी म्हणजे भैरवी देशपांडे, आम्ही लहानपणापासून मैत्रिणी आहोत. तर ती लहानपणापासूनच खूप छान लिहिते, लेख कविता मला खूप आवडतात तिच्या, मी नेहमी वाचते. एक दिवस मी सहज तिला विचारलं, मी म्हंटल, का ग तुला सुचतात कसे विचार, कसे सुचतात? तू लिहिते खूप छान, मला खूप आवडतं, पण तुला विचार कसे काय सुचतात? तर तिने मला फक्त एकच सांगितलं की तू वाच, खूप वाच, इतकं जास्त तू वाचन करशील तेवढं तुला आपोआप विषय सुचायला लागतील. मग नंतर मी सुरू केलं वाचन. आणि फेसबुकवर खरं पाहिलं तर खूप दिवसाचं अकाउंट होतं, पण असं काही खूप ऍक्टिव्हली ते मी वापरत नव्हते. पण मग नंतर त्यात मला खूप छान काही काही साहित्याशी निगडीत असे ग्रुप्स मिळाले. मग त्याच्यातनं मी वाचन सुरू केलं. आणि मग असं वाटलं की अरे हो, आपण लिहू शकतो, आणि वेळ पण होता, मौका था, वक्त भी था. तो फिर क्या था, तो फिर हमने थोड़ा लिखना चालू किया. तो मग नंतर हळूहळू छोटे छोटे अनुभव लिहायला लागले. जसे की कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण बाहेर फिरायला जात नव्हतो, तर गच्चीवरच फिरायचो, टेरेसवर फिरायचो. मग टेरेसवर फिरताना पहाटे मग छान पक्ष्यांचे आवाज कसे येतात, मग सगळं शांततेमध्ये आपल्याला ती सकाळ कशी काय छान अनुभवायला मिळते, हे सगळं मग त्या अनुभवांना मी हळूहळू शब्दांकित करू लागले. मग छोटे छोटे जे आणखीनही बाकी आजूबाजूचे प्राणी आहेत, हे आहेत, यांच्यावर मग थोडं थोडं लिहायला सुरुवात केली. आणि मग माझा एकच चिरस्ता की मी लिहायचं, भैरवीला दाखवायचं, म्हणजे तिला पाठवायचं, आणि विचारायचं की काय गं बाई, ठीक आहे का, तुला काही सांगायचं असेल तर. मग तिने त्याच्यावर काहीतरी दुरुस्त्या सुचवायच्या, किंवा नाही नाही छान आहे वगैरे असं. तर तो एक खूप छान अनुभव त्यावेळी आला. आणि मग त्याच वेळी जनमंगलचा मला हे म्हणजे कळलं, जनमंगल बद्दल खूप ऐकलं होतंच तिच्या तोंडून. आणि मग खरं पाहिलं तर मी इतकी नवोदित लेखिका, म्हणजे लेखिका म्हणताच नाही येणार मला, खूपच अगदी लेखिका म्हणजे हा खूप वरचा ग्रेड असतो, माझा तेवढा ग्रेड नाहीच आहे. पण जे काही मी लिहित होती, मला वाटलं नाही की आपल्याला कधी या अशा इतक्या छान ग्रुपमध्ये ऍडमिशन मिळेल. पण ती आपण जे चला सोबतीने लिहूया, हे जे ब्रीदवाक्य आहे, याच्यात मला ती ऍडमिशन मिळाली. आणि मी धन्य झाले, खरंच धन्य झाले. आणि त्यानंतर मग मी हळूहळू एक एक काही काही अनुभव लिहू लागले. मग जसं जसं त्यांच्या साप्ताहिकात छापून येऊ लागले, खूप छान वाटायचं, अप्रूप वाटायचं, अरे वा, आपलं आपलं आवडतं लोकांना, आपण लिहिलेलं वाचतात लोक. मग खूप छान वाटायचं. मग छान छान त्यामुळे प्रेरणा मिळत गेली. आणि हळूहळू मी जसं जसं लिहित गेले, मग इथे भैरवीने मला आणखीन खूप छान विषय दिला. तिने मला एक विषय दिला, सखी शेजारणी. मग हे सदर मी सुरू केलं साप्ताहिकात. आणि त्यात मला म्हणजे त्याच्यासाठी पूर्ण टीमचंच इतके धन्यवाद द्यायचे आहेत की त्या सदरात मी माझ्या आईपासून, माझी आई, आत्या, आजी या लोकांपासून, तर माझ्या संपर्कात येणाऱ्या बऱ्याच स्त्रिया ज्या माझ्या नेहमीसाठी लक्षात राहिल्या, अशांवर मी लेखन केलं, आणि त्यांचं चरित्र लेखन केलं. आणि ते बरेच लोकांना खूप आवडलं. आणि त्या निमित्ताने माझ्या त्यांच्याविषयीच्या ज्या भावना होत्या, त्या मी लोकांना सांगू शकली. मला खूप आनंद झाला. आणि आता सध्या जीवनाची शाळा या विषयावर, या सदरांतर्गत पण मी आपले येणारे अनुभव जे असतात त्या अनुभवांविषयी लिहिते आहे. जनमंगलचं हे जे व्यासपीठ आहे, हे व्यासपीठ म्हणजे असं आहे की तुमचा संपूर्ण सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देतं. म्हणजे जसं की नुसतं काही लिहिणंच नाही, तर वाचन कसं करायचं, काव्य वाचन कसं करायचं, किंवा कुणाचे लेख कसे वाचायचे, कुणाची मुलाखत कशी घ्यायची, कॅमेऱ्यासमोर कसं यायचं, कॅमेऱ्यासमोर येताना भीती नाही बाळगायची, कशी 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 ती भीती दूर ठेवायची,
या सगळ्यांविषयी इतकं सुंदर या ठिकाणी आपल्याला मार्ग लिहायला हवं. मग तू हा विषय घे, तो विषय घे, वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला लिहायला देतात, चित्र देतात, कविता करायला आपल्याला सांगतात. म्हणजे त्या यांनी आपला सर्वांगीण विकास जो आहे तो या ठिकाणी होतो आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी जनमंगलची खरोखरच मी खूप आभारी आहे. संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद करते. किती छान वीणाताई, तुमचा प्रवास तुम्ही आमच्या बरोबर शेअर केलात. तर सगळ्यांनी एक एक कोणाला कोणाला प्रश्न विचारले, तर मला आता तुम्हाला एक प्रश्न विचारा असं वाटतोय की तुमचा हा जो आत्मशोधाचा प्रवास आहे, तर तुम्हाला काय वाटतं आता इथवर तुम्हाला आणून ठेवलंय, तर हा प्रवास आता कोणती वाट दाखवणार आहे तुम्हाला, किंवा हा कुठे घेऊन जाईल असं तुम्हाला वाटतं? खरं पाहिलं तर आत्मशोध मला या जनमंगलनीच करवलेला आहे. म्हणजे शाळेच्या दिवसांमध्ये जे काही कलागुण आपल्यात असतात आणि ज्याच्यात आपण खरं पाहिलं त्या दिवसांमध्ये पारंगत असतो, खूप छान बक्षिसं मिळवलेले असतात, पण संसार, रुटीन, डेली रुटीन आणि हे सगळं या याच्यामध्ये आपण त्याला सगळं मागे ठेवून देतो. तर त्या सगळ्या कलागुणांना पुन्हा कसं आपल्यात आहे हे जनमंगलनी दाखवून दिलेलं आहे. आणि जनमंगलच्या व्यासपीठावर आपण ते करू शकतो. तर हा खरोखरच आत्मशोधच आहे. आणि या आत्मशोधाने काय होईल तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास होईल. आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो म्हणजेच समाजाचा सर्वांगीण विकास होतो. आणि आपलं ब्रीदवाक्य आहेच सारे काही राष्ट्रासाठी. तर शेवटी राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्राची प्रगती याच्यासाठीच आपलं हे सगळं जे काही आपली प्रगती आहे ही आपण पुढे नेऊ असं मला वाटतं. छानच. वा, छान. मंडळी, इथे मला एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते. या व्यासपीठावर आत्ता जेवढे काही आपल्या या सखी वक्ता लेखिका उपस्थित आहेत, या सगळ्यांच्या तोंडून वारंवार तुम्हाला श्रेया, भैरवी ही नावं ऐकायला मिळतील. त्याचं कारण असं की आम्ही प्रत्यक्षांच्या संपर्कात असतो. पण खरं म्हणजे जनमंगलचा हा जो परिवार आहे, हा परिवार एवढा मोठा आहे आणि एवढा विस्तृत आहे. असे अनेक लोक आहेत की ज्यांची नावं म्हणा किंवा ज्यांचे चेहरे कदाचित तुमच्यापर्यंत पोचूही शकत नाही. या गोष्टीचं पूर्ण भान ठेवूनच आपल्याला हा प्रवास एकमेकांच्या सोबतीने करायचा आहे. आम्ही या गोष्टीचा कधीही स्वतःला विसर पडू देत नाही की भैरवी म्हणजे जनमंगल नाही, श्रेया म्हणजे जनमंगल नाही, तर ही संघटनेची शक्ती आहे. कुठलीही एक व्यक्ती कधीच काहीही करू शकणार नाही. या गोष्टीची आम्हाला अगदी कृतज्ञतापूर्वक जाण आहे. तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं नाव घेण्यापेक्षा अगदी जनमंगल, टीम जनमंगल म्हटलं तरी सुद्धा तो आनंद आमच्यापर्यंत तसाच पोचणार आहे. तर साप्ताहिक जनमंगल सोबत जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्ही सुद्धा एवढी कच्ची मडकी होतो म्हणायला काहीच हरकत नाही. आमच्यावरही बऱ्याच वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार केल्या गेल्यानंतर आम्ही आज थोडंसं एक पाऊल का होईना टाकू शकलो आहे पुढे, असं म्हणायला निश्चितच हरकत नसावी. तर मला इथे आज आणखीन एका माझ्या सखीला आता आमंत्रित करायला आवडेल. अत्यंत गुणी आणि मेहनती, अत्यंत सिन्सिअर आणि परफेक्शनिस्ट असं मी जिचं नेहमी वर्णन करते. म्हणजे काही लोक जाच करणारे असतात बरं, प्रेमाने आणि हक्काने जाच करणारे असे लोक असतात. तर त्यातलीच अशी ही आपली एक गोड सखी म्हणजे ऋतुजा देशपांडे. अतिशय उत्तम लेखिका आहे, अत्यंत सिन्सिअर आहे आणि जसं मी म्हटलं तशी परफेक्शनिस्ट आहे. तर हिला साप्ताहिक जनमंगल सोबत सुरू असलेल्या प्रवासात काय मिळालंय ते आपण तिच्याकडून ऐकूया. ऋतुजा, आवाज बंद आहे तुमचा, आवाज सुरू करा. नमस्कार आणि धन्यवाद भैरवीजी. तुम्ही खूप भरभरून कौतुक केलं आहे माझं या मंचावर. त्यासाठी खूप मी नाही पात्र, मला माहिती आहे,
पण असं तुम्ही अजिबात कौतुक केलं, नाही. तुम्ही नाही खूप नाही, कौतुक केलं आहे त्याचं. खोटं कौतुक करण्याची आम्हाला सवय नाही. नाही नाही नाही, तुम्ही आता जे म्हणालात की कच्ची मडकी, मी अजून तीच आहे, तर त्यातच असल्यासारखं मला वाटतंय अजून. बघूया आता. आणि मला या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. साप्ताहिक जनमंगलचा वर्धापन दिनानिमित्त आपण जे चर्चासत्र आयोजित केलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सखींना आमंत्रित केलं आहे. त्या सखींना पण माझा नमस्कार. तसंच श्रोता वर्गांना माझा नमस्कार. त्यांच्यामुळे आणि आभार सुद्धा की ते इतक्या वेळात वेळ काढून हा कार्यक्रम पाहत आहेत. ते त्यांना सुद्धा माझा मी आभारी आहे त्यांची सुद्धा. आणि सोबतीने लिहूया हे ब्रीद घेऊन सर्वांना बरोबर घेऊन जनमंगलची वाटचाल सुरू आहे. तर ती वाटचाल अजून वरचेवर बहरत राहो यासाठी साप्ताहिक जनमंगलला खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांकडनंच खूप खूप शुभेच्छा त्यांना. आता मी माझा प्रवास सांगते आहे. आत्ताच काही दिवस म्हणजे मी या जनमंगलमध्ये मला वाटतं 3:30-4 आपण सगळे बरोबरच जॉईन झालो असो, थोड्याफार फरकाने मागे पुढे 1-2 महिन्याचा फरक असेल. 3.5-4 महिने होत आले मला. एक 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 टप्पा पुढे करते आहे, एक एक टप्पा लिहिते आहे. आता वीणाजींनी जी सांगितली त्यांची स्टोरी मी ऐकू लागले, पण थोड्या वेळ मला वाटले की ती माझी स्टोरी स्टोरी आहे सगळी. म्हणजे जे सांगितलं की शाळेमध्ये निबंध लिहित होत्या, नंतर ते कुठतरी मागे पडलं, सेम टू सेम ते माझंच आहे असं मला वाटू लागलं. कारण माझं सेम तसंच झालं की अगोदर लिहित होते, नंतर ते कुठतरी मागे पडलं आणि त्याला स्फूर्ती मिळाली जनमंगलमध्ये आल्यानंतर. तोपर्यंत काय होतं, वाढदिवसाला शुभेच्छा द्या, काहीतरी सुचलं असेल तर ते लिहून ठेवा, काही निबंध लिहा, असं मी करायचे. पण त्याला फ्लो नव्हता तितका. जनमंगलमध्ये आल्यामुळे तो फ्लो मिळाला मला. आणि असं करता लेख लिहा, कविता लिहा, सदर लिहिलं. आणि जनमंगल मध्ये अतिथी संपादकाचा पण अनुभव आला मला त्याचा. आणि आता सांगायचं म्हणजे एक पुस्तक प्रकाशित झालं, ते केवळ केवळ जनमंगलमुळे. ही मोठी उपलब्धी मला जनमंगल मधूनच मिळाली. काही दिवसांपूर्वीच त्याचं प्रकाशन झालेलं आहे, कथा ऊन पावसाची या पुस्तकाचं. आणि मला अपेक्षाच नव्हती की इतकं जोरदार त्याचं प्रकाशन होईल. म्हणजे खूप काय सगळंच मिळालं, भरून पावलंय म्हणतो आपण तसंच सगळं झालं त्याचं. आता आपण कसं असतं, प्रत्येक जण या पृथ्वीतलावरचा प्रत्येक जण आनंदासाठी धडपड करत असतो. त्याला काही ना कशात ना कशात तो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात छोटा छोटा आनंद तो मिळवायचा प्रयत्न करतो. माझा सुद्धा, मी काही वेगळी नाहीये. मी सुद्धा आनंद मिळवायचा प्रयत्न केला आणि माझा आनंद लिखाणामध्ये. आपण आपल्या सगळ्यांचाच आनंद लिखाणामध्ये आहे, तर माझा आनंद लिखाणामध्ये. तर आणि जनमंगल समूहाचे शिरीष सर जे आहेत मार्गदर्शक, मला वाटतं की हे सगळ्याला स्फूर्ती देतात आणि यांच्यामुळे लेखिका घडतात आपल्या समूहामध्ये. यांच्यामुळे पुस्तकं लिहितात, त्यांना नवीन ऊर्जा मिळते. तशीच मला सुद्धा एक ऊर्जा मिळाली की त्यांचे व्हिडिओ ते बघून मला वाटलं आपण पण एक पुस्तक लिहावं. आणि जो कोणी लिखाण करतो, जो कोणी कविता लिहितो, लिखाण करतो, त्याला असं वाटतं की आपलं पण एखादं कुठतरी पुस्तक व्हायला हवं. तसं मलाही वाटलं, फक्त माझं थोडं वेगळं होतं. होय, काय झालं? ऋतुजाजी आहात तुम्ही? नेटवर्क गेलं बहुतेक. हा, तर त्या जॉईन होतीलच पुन्हा आपल्याला, म्हणजे अजून आहेत त्या मीटिंगमध्ये. बेसिकली काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, तर तोपर्यंत आपण आमंत्रित करूया पुढच्या आपल्या लेखिकेला. ऋतुजाजी आल्या की त्यांना पुन्हा आपण त्यांच्याशी बोलू, त्यांच्याशी संवाद साधू. खरं म्हणजे ऋतुजाजींची ही कथा ऊन पावसाची हे जे पुस्तक आहे, हे सुद्धा लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं एक अत्यंत सुंदर असं पुस्तक आहे आणि प्रत्येकाने तेही नक्की वाचावं. मंडळी, आपण जेव्हा प्रवास करत असतो, विशेषतः आपण आपल्या साप्ताहिक जनमंगलचा ब्रीदवाक्यच आहे की सोबतीने लिहूया. तर आपण सोबतीने सगळ्या गोष्टी आपण सोबतीने करत असतो, एकमेकींना प्रोत्साहन देत, एकमेकींना प्रेरणा देत. या सोबतीच्या प्रवासात कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे लोक भेटतात
आणि ज्यांच्याकडनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं, ज्यांच्याकडनं आपण बरीच प्रेरणा सुद्धा घेत असतो. आणि असे चांगले लोक भेटणं हा सुद्धा मला वाटतं आपल्या आयुष्यातला एक अपूर्व असा योगायोग असतो. कारण असं म्हणतात की कुठल्याही व्यक्तीची आपल्याशी होणारी भेट ही कधीच अकारण नसते. प्रत्येक भेटीमागे काहीतरी कारण असतं. तर आपण आता आमंत्रित करणार आहोत ज्यांच्या नावातच, म्हणजे त्यांचं नावच खूप विचार करायला लावणार असं आहे, गीता भावसार. म्हणजे गीताही आहे, भाव आहे आणि सारही आहे. तर सध्या साप्ताहिक जनमंगल मधून 2 सदर लिहित असणाऱ्या, म्हणजे अल्टरनेट रविवारी वेगवेगळी अशी 2 सदरं यांची सध्या सुरू आहेत. एक पहिल्या सदराचं नाव आहे हा खेळ भावनांचा. मानवी भावभावना आणि भावसार यांचं फार जवळचं नातं आहे असं मला वाटतं. त्यामुळे कदाचित त्यांनी त्यांच्या सदराचा हा विषय निवडला असेल. आणि दुसरं सदर जे त्यांचं सुरू आहे ते आहे सखी ग. यामध्ये त्या कवयित्रींच्या, वेगवेगळ्या कवयित्रींच्या कविता संग्रहावर प्रकाश टाकणारा असा लेख लिहित असतात. तर एक अत्यंत उत्साही, धडपडी अशी व्यक्ती म्हणून मी ज्यांचं वर्णन करेन, आणि ऐकूया त्यांना काय सांगायचंय. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी मी साप्ताहिक जनमंगलच्या वर्धापन दिवसानिमित्त हे जे चर्चासत्र आयोजित केलंय तिथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. कुटुंबात मला सामील करून घेतलं आणि साप्ताहिक म्हणजे जनमंगल परिवाराला माझ्याकडून वर्धापनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. हा परिवार असाच वाढता राहो, नवनवीन लेखिका लेखक यात सामील होत. हा एक योगायोग आहे की मी जनमंगलशी कशी जोडले गेले. खरं तर सोशल मीडिया वापरायलाच मी खूप उशिरा लागले आणि मजा वाटायला लागली फेसबुकवर लिहायला की अरे आपण काहीतरी एक 2-4 ओळी लिहिल्या तरी एक आपल्या अनोळखी माणसं सुद्धा आपल्याला येऊन कनेक्ट होतात, त्याच्यावर काहीतरी कमेंट करतात. हे खूप इंटरेस्टिंग होतं आणि गंमत वाटायची. त्याच्यामुळे एक ऍडिक्शन म्हणा किंवा काय अशी एक सवय लागली लिहायची. फोटो काढला कुठला किंवा आपल्याला काही आवडलं तर ते शेअर करायची आणि त्यातूनही खूप मित्रमैत्रिणी जोडले गेले. म्हणजे विश्वास बसणार नाही अशी नाती किंवा असं मैत्र मला दिलंय, सोशल मीडियाने दिलंय. सगळेजण त्याच्या साईड इफेक्ट्स वर बोलतात पण मला असं वाटतं की आपण आपल्या मर्यादा सांभाळल्या आणि आपण जर त्या आपल्याला जे हवंय, काय म्हणतात ते, आपल्याला जे हवंय ते आपल्यापर्यंत येतं म्हणतात ना, तशा पद्धतीने कायम चांगलेच अनुभव फेसबुकने दिलेले आहेत. आणि त्या सगळ्या चांगल्या अनुभवांपैकी एक अनुभव म्हणजे माझं जनमंगलशी जोडलं जाणं. तर ते खरं तर असं झालेलं आहे की भैरवीताई आणि मी फ्रेंड लिस्ट मध्ये होतो. मी त्यांच्या कविता वाचत होते आणि जनमंगलची मी नियमित वाचक आहे. मी दर आठवड्याला वाट बघायचे आणि ते वाट बघण्याचं कारण हे असायचं की इतके विविधपूर्ण विषयांवरचे लेख त्याच्यामध्ये वाचायला मिळायचे. आणि हे चित्र तुझं आणि कविता माझी हे माझं आवडतं सदर आहे त्यातलं. तर मला आश्चर्य वाटायचं एकाच प्रकारचे चित्र, एकाच प्रकारचा फोटो असला तरी ज्या काही विविध प्रकारच्या कविता त्या एका साप्ताहिकात वाचायला मिळत होत्या. मला आश्चर्य वाटायचं की एक फोटो बघून किंवा एक चित्र बघून किती वेगवेगळे विचार आपल्याला म्हणजे आपल्याला तो दृष्टिकोन आपला जो रुंदावतो म्हणतो आपण किंवा शक्यता सापडतात आपल्याला एकाच गोष्टी मागच्या. तसं मला ह्या साप्ताहिकाची त्याच्यामुळे उत्सुकता असायची. पण मला असं कधी वाटलं नव्हतं की याच साप्ताहिकात मला लेखनाची संधी मिळेल. आणि एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की फोटो काढायला आवडतं म्हणून मी फोटो काढत असते आणि ते फेसबुकवर टाकत असते. तर मला भैरवीताईंनी एकदा विचारलं की हा फोटो खूप सुंदर आहे आणि हा मुखपृष्ठासाठी आपण घेतोय. मला इतका आनंद झाला. म्हणजे हा चला बाबा, आपण जी बोलणी खातो काय सारखंच ते फोन घेऊन फोटो काढायचे, तर अरे हे काहीतरी कारणी लागतंय आणि हे छान आहे. आपण जे क्लिक करतोय किंवा ते आवडू शकतं कोणाला तरी, ही जी भावना आहे ना ती मला जनमंगलने पहिल्यांदा दिली. आणि मग हे नवीन वर्ष सुरू झाल्यावर भैरवीताई म्हणाली की लिहायला आवडेल का, असे असे विषय आहेत.
तर मी कधी नियमित लेखन केलेलं नाहीये. फेसबुकवर लिहिणं आणि आवडलं नाही किंवा काही चुकलं तर ते डिलीट करणं आपल्या हातात आहे. पण एका उत्तम साप्ताहिकासाठी जेव्हा आपण लिहिणार आहोत तर ते तितक्या जबाबदारीने लिहून त्यात काही चूक होणार नाही याची काळजी घेणं किंवा अभ्यास पूर्ण लिहिणं आणि ते नियमितपणे लिहिणं. तर मी भैरवीताईला सांगितलं होतं की माझ्याच्याने हे होईल का, मला शक्य वाटत नाहीये. पण जो काही कॉन्फिडन्स मला त्यांच्याकडून मिळाला, सगळ्या टीम कडून. आताच भैरवीताई म्हणाली की याच्या मागे सगळी टीम काम करत असते. जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक लेख 500-600 शब्द लिहिणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे कोणीतरी लिहिलेलं आपण वाचतो आणि त्याच्यावर पटकन कमेंट करतो की हे असं आहे हे तसं आहे. पण मी जेव्हा लिहायला लागले तेव्हा लक्षात आलं की एक 10 ओळींचा पॅरेग्राफ लिहिताना सुद्धा तुम्हाला किती जबाबदारीने त्याचं वाचन करायला लागतं. ते लिहिताना 10 वेळा विचार करायला लागतो. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की अरे हे मी आता लिहिलंय, तेव्हाही ते जेव्हा पुढे जाऊन संपादकांकडून त्याच्यामध्ये एडिट केलं जातं आणि मग चुका निघतात, तेव्हा तुम्हाला अजून कळतं की अरे आपण तर, आपल्याला जेव्हा वाटलं होतं की हे परिपूर्ण आहे तर तसं नाहीये. तर ही दृष्टी जी आहे जनमंगलनी दिली. आणि माझं जे सदर आहे हा खेळ भावनांचा, खर तर कोणताही सायकोलॉजीचा माझा अभ्यास नाहीये किंवा त्याबद्दल खूप काही मी कुठलं संशोधन केलंय असंही नाहीये. पण चला बाबा, एक सामान्य वाचक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आपल्याला काय वाटतं, कारण व्यक्त होणं ही सगळ्यांचीच गरज असते आपण म्हणू. पण प्रत्येकालाच ते व्यासपीठ म्हणा किंवा ती संधी मिळेल बोलायची लिहायची असं नाही. पण भावनांबद्दल लिहिताना मी अगदी त्याच्या मुळाशी जायला लागले. म्हणजे राग असेल, आनंद असेल, किती सहज आपण ह्या सगळ्या भावना, म्हणजे इतक्या गोष्टी मला कळाल्या की रोजच्या आयुष्यात आपल्या दिवसभरांमधून इतक्या निरनिराळ्या भावना आपण व्यक्त करतो, पण त्याचा कधीच विचार करत नाही की आपण असं वागल्याने समोरच्यावर काय परिणाम होत असेल किंवा. तर हे सगळं लिहिताना त्या प्रोसेसमध्ये अशा स्वतःला उलगडत गेलेल्या इतक्या गोष्टी आहेत. म्हणजे मला असं वाटतं, भैरवीताई जसं म्हणाली की हा योगायोग म्हणजे विनाकारण नाहीये. तुमच्या आयुष्यात जी माणसं येतात ना, त्याला काहीतरी कारण असतं आणि त्यातून काहीतरी घडतं. तर मला असं वाटतं ही माझी प्रोग्रेस जी होणार होती, प्रोग्रेस व्हायची होती, जे एक्सप्लोर व्हायचं होतं मला, तर हे त्यासाठी जनमंगलच्या मी संपर्कात आले का. आणि त्याच्या मागे जी टीम काम करते, जसं भैरवीताई म्हणाली की आपल्याला डायरेक्ट ते एक सुंदर आपण लिहिलेलं साधं काहीतरी एका सुंदर आउटलेटमध्ये बघायला मिळणं, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की आणि तेही दर आठवड्याला. मला असं वाटतं याच्या मागे खूप, म्हणजे कामाचा एवढा आवाका, म्हणजे ह्या आठवड्यातलं काम अनेक लोक, म्हणजे शेकडो लोक शेकडो लेख पाठवत असतात. ते वाचणं, त्यात एडिट करून त्यातल्या चुका शोधणं, ते संपादन करून ते सगळं एकत्रित करणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आणि तसंच दुसरं जे सदर आहे कवितांबद्दल, त्याबद्दल तर काय सांगू. कविता हे आपलं एक काय म्हणू नाजूक नातं आहे कवितेशी. तर या निमित्ताने महिला दिनानिमित्त भैरवीताईला ही कल्पना सुचली की महिलांच्या, आपल्या सखींच्या कविता ज्या छान लिहितात, आपल्यापर्यंत जे पोहोचतंय त्याबद्दल लिहिलं तर, ते सदर सुरू केलं तर. आणि मी सांगते की त्या निमित्ताने ते इतकं कविता वाचन माझं सुरू झालं. मला वाटत नाही की जर हे सदर सुरू नसतं तर मी इतकं वाचलं असतं किंवा इतक्या कवयित्रीपर्यंत मी पोहोचू शकले असते. तर किती आभार मानावेत तेवढे कमी आहेत. आणि मला छान वाटतंय की हा जो संसर्ग आहे ना लिखाणाचा, म्हणजे ते जनमंगल वाले लोक जे आहेत ना, ते असे बरोबर मला असं वॉच ठेवून असे एक पारखून चलो इसको तराशो, अशा प्रकारे जे काम करतायत ना, ते खूपच भारी आहे. आणि असं जे काही तुम्ही लिखाणाचा संसर्ग करताय ना सगळ्यांना, तर तो असा संसर्ग होत राहू देत. आणि मला अजून एक सांगायचंय की हे जे काही वर्षाच्या सुरुवातीला सुरू केलेलं सदर आहे, आणि मला असं वाटलं होतं की अरे आपल्याला जमणार आहे का. तर आता असा कॉन्फिडन्स आलाय की 2 दिवस राहिलेत का सबमिट करायला, बरं चला आज रात्री लिहून टाकूया. असं जरी होत असलं तरी मागचे 8 दिवस बॅक ऑफ द माइंड तो विषय सुरू असतो.
कोणाशी मित्रमैत्रिणींशी फोनवर बोलताना हा असा विषय, तुला ह्याच्याबद्दल काय वाटतं, त्याच्यावर काहीतरी चर्चा. माझ्या जवळचे जे काही सायकोलॉजीचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा, असं त्रास देणं सुरू आहे. थोडक्यात काय, तर या निमित्ताने अनेक लोकांना मी त्रासही देते. त्यात भैरवीताईचा पण पहिला नंबर आहे. कारण आता आता यात हा बदल कर. आणि मला ना हे सांगावंसं वाटतं प्रामाणिकपणे की ती हे खूप समजून घेते. तिच्याही लक्षात येत असेल की ही नव्याने लिहिते, तर तिची गडबड होत असणार आहे, किंवा तिला असं होत असणार आहे की सबमिट केल्यावर पण प्लीज ताई हे राहिलं होतं, हे थोडस असं करूया का, हा पॅरेग्राफ हा वर झाला, हा खाली घेऊन हा हे करूया का. पण ही खूप मोठ्या मनाने, कधीही कधीही न रागवता, खूप प्रोत्साहन देऊन सगळं सांभाळून घेते. आणि मी तर म्हणेन ती माझ्याकडून लिहून घेते. म्हणजे मी त्याच्यासाठी तिला पर्सनली खूप थँक्यू म्हणेन. आणि जनमंगलच्या टीमलाही मी खूप धन्यवाद देते. थँक्यू सो मच. एक वाट दाखवून दिली तुम्ही. आणि शिस्तीचा अभाव आहे माझ्यामध्ये, म्हणजे बऱ्याच गोष्टींबद्दल मला असं वाटतं. तर मला असं वाटतं की ती एक शिस्त या निमित्ताने लिखाणाला लागेल. आणि माझ्याकडून हे नियमित लिहिलं जाईल अशी मी स्वतःकडून अपेक्षा करते. थँक्यू सो मच. नमस्कार गीताताई, आवाज माझा ऐकू येतोय नीट? हो हो, अगदी ऐकू येते ताई. हॅलो. हॅलो, ऐकू येत. हा, तर तुमची आता भैरवीची कविता आणि तुमचं चित्र अशी तुमची ओळख झाली. हा हॅलो. हा हा तर हा. चित्रामाग तुमचा सुंदर चेहरा आता प्रत्यक्ष स्क्रीनवरती बघतीये तेव्हा कळतंय. आणि भैरवीची सुंदर कविता आणि तुमचं चित्र ही तुमची माझ्यासाठी ओळख होती. आता तुम्हाला बघते इथे. छान बोललात, अगदी साधं आणि सुंदर बोल. मला ऐकत राहावंसं वाटलं. हे ऐकता ऐकता माझ्या मनात एक प्रश्न आला की प्रगती तुम्ही जनमंगलमध्ये येऊन साधली, स्वतःला व्यक्त केलं, हा मेकओव्हर झालाय. तुम्ही म्हणताय मला अजून एक्सप्लोअर व्हायचंय. तर आता येणाऱ्या सुंदर नसेल, काय भूमिका असेल लेखनाची, कोणत्या प्रकारे लेखन सेवा द्याल, हे कुतूहल आहे. आणि असं तुम्हाला विचारतो. ऐकू माझा? तुमचा आवाज कट होतोय सविता ताई. हॅलो. हॅलो. नेटचा प्रॉब्लेम. हा, मी तुम्हाला आता प्रश्न पुन्हा एकदा विचारते, रिपीट करते की जनमंगलमध्ये तुम्ही येऊन स्वतःला व्यक्त करण्यामध्ये खूप तुमच्यामध्ये बदल घडले. सुंदर दोन सुंदर आणि अजून एक्सप्लोर व्हायचंय आता बोलता बोलता तुम्ही म्हणालात. मला असं विचारायचंय या धाग्याला धरून की आता येणाऱ्या सुंदर जनमंगलच्या व्यासपीठावर तुम्ही अजून काय काय, तुम्हाला स्वतःची भूमिका तुमच्या लेखन सेवेची काय असेल, काय काय नवीन द्याल, काय तुमचे विचार असतील, काय लिहाल, हे कुठे मला त्याच्यावर थोडस सांगा. मला म्हणजे 4 ओळी आपण कुठल्या तरी सोशल मीडियावर टाकणं इथपर्यंतच माझा कॉन्फिडन्स होता. पण जसं की जनमंगलमध्ये दर आठवड्याला तुम्ही 500-600 शब्द लिहिता, तर ही प्रगती माझी आता एक 4-5 महिन्यात जी झालीये. तर मला असं वाटतंय की ते एक्सप्लोर होणं म्हणजे हे कंटिन्यू करता करता ते आणखी वाढणं, काय म्हणू आपण, पाल्हाळ लावून लिहिणं, ही एक क्वालिटी आहे जी माझ्यात नाहीये. मला असं वाटतं की मी विषय ना खूप पटकन संपवते, किंवा माझी कविता सुद्धा, किंवा मला सुचतं पण ते खूप संपतं लगेच, ते मला पुढे जाता येत नाही. तर मला असं वाटतं की हा तो प्लॅटफॉर्म आहे, किंवा हे जे काही सदर सुरू आहे त्यातून मला असं वाटतं की, किंवा तो बदल मला जाणवतो की एक धागा धरून पुढे जाणं, खोलात शिरणं, किंवा खोलवर जाऊन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणं, हे या लिखाणातून माझ्याकडून होऊ शकतं. आणि दीर्घ लिहिण्याची मला इच्छा आहे. तर मला असं वाटतं की चला सोबतीने, जसं सगळ्यांची आपली जी टॅगलाईन आहे की चला सोबतीने लिहूया, आणि खरंच सोबतीने लिहिणं काय असतं तर हे जनमंगल मध्ये येऊन पाहावं की कशा पद्धतीने प्रेरणा देऊन आणि प्रोत्साहन देऊन, अरे म्हणजे तुम्ही आई शिकताय तरी तुम्हाला तो कॉन्फिडन्स देणं की
चला तू करू शकते, हो तू लिहू शकशील. आणि तेवढ्याच म्हणजे तो विश्वास टाकणं जे आहे ना, त्याच्यामुळे आपला जो कॉन्फिडन्स वाढतो, म्हणजे माझा. तर मला असं वाटतं की ते ते त्यातून घडेल असं मला वाटतं. आणि इतके जनमंगल साप्ताहिकच्या आपल्या टीमकडे इतके विषय आहेत, इतके विविध विषय आहेत, की ज्याचा म्हणजे मी बरेचदा विचारच करत बसते की हे त्यांना सुचतच कसं की ह्या इतक्या लेखकांना निरनिराळे विषय द्यावे. तर आणि आणि मग ते चॅलेंजिंग मला आता ते आणखीन एक वाटतं की अरे तुम्ही मला द्या विषय वेगळा, म्हणजे भलेही मी ते कधी अभ्यासलं नसेल आणि मी ते वाचलं नसेल, पण जर तुम्ही मला विषय देताय तर मी ते चॅलेंज घेते आता. ही जी सवय जनमंगल लावतं ना लेखकांना, ते खूप विशेष आहे, ज्याच्यातून आपण घडत जाऊ असं मला वाटतं. आणि म्हणजे ही एक जसं की मगाशी आपल्यातल्या ताईंनी सांगितलं की हा राष्ट्राचा विकास म्हणजे आपला एक व्यक्तिगत विकास म्हणजे समाजाचा विकास आणि राष्ट्राचा विकास आहे. तर ना आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत पण ते आपण म्हणजे रोजच्या आयुष्यात पोहोचवतो. जसं की मी टीचर आहे तर माझ्या स्टुडंट्स बरोबर मी ती चर्चा करते आणि ते ते त्यांच्यापर्यंत पण पोहोचतं, माझ्यात काही बदल होतात. तर मला असं वाटतं लेखनाच्या बाबतीत असे वेगळे वेगळे विषय माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी त्यासाठी प्रयत्न करीन, अभ्यास करीन, त्या निमित्ताने त्या विषयाचं संशोधन करीन आणि माझ्याकडून काहीतरी चांगलं घडेल अशी आशा आहे. आवाज येत नाहीये. भैरवीची आवाज बंद आहे तुमचा. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या या म्हणजे तुम्ही आत्ता जे काय बोललात ते ऐकून आनंद वाटला. खरं म्हणजे आम्हीही असंच प्रेरणा घेऊन ती प्रेरणा फक्त स्प्रेड करण्याचं काम करतोय असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि हा संसर्ग म्हणजे अनेक प्रकारचे संसर्ग होतात, पण मला वाटतं की हा लेखनाचा संसर्ग असाच पसरत राहो, काहीही हरकत नाही कितीही पसरला तरी. आता या व्यासपीठाकडे बघताना मला असं जाणवलं की बघा आपल्या व्यासपीठाची शोभा कशी आहे की आपल्यासोबत एक डॉक्टर आहे, माननीय मीनाजी या पेशानं डॉक्टर आहेत. आपल्यासोबत एक इंजिनियर आहे म्हणजे गीता भावसार. त्याच्यानंतर आपल्यासोबत एक अकाउंटंट आहेत, अपर्णा चांदोरकर. एक शिक्षिका आहेत, श्रेया सरनाईक. एक लेक्चरर आहेत, वीणा आचार्य. आणि या सगळ्यांमध्ये एक चेहरा मात्र असा खूप शांत, म्हणजे अशा काही व्यक्ती असतात बघा आपल्या अवतीभोवती की आपल्या नात्यात असतात किंवा आपल्या ओळखीत असतात की ज्यांच्याशी 2 मिनिट जरी बोललं तरी आपली अस्वस्थता आपोआप कमी होते. म्हणजे सविताताई तांबेंना काय विषय द्यावा असा विचार करताना मला काय आठवलं असेल किंवा सविताताई तांबेंशी नेहमी बोलल्यानंतर ज्या गोष्टीची अनुभूती होते ते म्हणजे सुख. म्हणून सविताताई तांबे आज आपल्या समोर त्यांच्या मनातलं सुख नक्की कशात आहे असाच काहीतरी विषय घेऊन येत आहेत असं मला वाटतं. बरोबर ना सविताताई? सविताताई तुमचा आवाज येत नाहीये, बंद आहे आवाज. आवाज सुरू करा. आता येतोय बरोबर? हा बोला. जनमंगलच्या इथे सहभागी सख्यांना माझा एक छान प्रेमळ नमस्कार. भैरवींनी छान प्रश्न विचारलाय. आता या जनमंगलची माझी ओळख कशी झाली? एक साधी गृहिणी, दिवसभर काम करणारी, कुट्यापाशी राहणारी, कधीतरी खिडकीतनं पोळ्या लाटता लाटता आकाश बघणारी आणि सहज एक गोळ गुणगुणणारी. असं करता करता सुरुवातीला अगदी 14-15 पानाचा छोटासा जनमंगलचा अंक मला दिसला आणि तो मी सगळा वाचून काढला. वाचता वाचता एक वाचक म्हणून मी डेव्हलप होताना कमेंट्स करत गेले. मग वाचताना त्या प्रत्येक शब्दातला अर्थ, त्या पोस्ट मधलं काय मर्म आहे ते शोधून काढणं, असं करता करता तिथे कमेंट्स करत गेले. कमेंट्स करता करता वाटलं की आता आपणही काही लिहावं. मुळामध्ये इमॅजिनेशन, कल्पना हे सगळं होतं, पण ते सुप्तावस्थेत होतं. म्हणजे जनमंगलचा अंक बघितल्यानंतर मनामध्ये जे काही विचार येत होते ते लिहावेत असं वाटायला लागलं. आणि असं करता करता एका कमेंटमध्ये मी कृष्णावरती फार सुंदर लिहिलं गेलं होतं माझ्याकडून ते, पण बुजरेपणा, भीड म्हणा, ते काही मी पोस्ट करावं असं मला वाटलं नाही.
मग ह्या जनमंगलमधून एक संधी आली आणि तुम्ही लिहा. इतकं सुंदर लिहिले तर अजून पुढे थोडस तुमचं वाढवा आणि अजून हा तुमचा लेख म्हणून ते प्रकाशित करा. ही संधी घेतली, थोडस पुढे अजून त्या कृष्णाला वाढवलं आणि माझा पहिला लेख कृष्णाचा जनमंगलच्या दालनामध्ये प्रसिद्ध झाला. हे समाधान मला फार मोठं होतं. भीड आहे, संकोच आहे, अजूनही आहे. अजूनही आपल्याला या तुमच्यासारख्या सुंदर लेखिकांसारखं लिहिता येतंय का? आपले शब्द बरोबर आहेत का? ते मीटरमध्ये कविता बसतंय का? अजूनही ही भीड आहे आणि पोस्ट करायला मी अजूनही जात नाही. त्यामुळे जनमंगलमध्ये माझी भूमिका वाचकाची जास्त आहे. वाचून त्याच्यावरती सुंदर अभिप्राय करणं ही माझी खास आवड आहे. ते मी मनापासून करते प्रामाणिकपणे. पण हे करता करताना थोडस लिहायलाही लागलं. कधी कविता कर, कधी ललित लिह, असं करता करता मी डेव्हलप होत गेले. आता सुख म्हटलं तर मला जनमंगलमध्ये करोनाचा जेव्हा पिरियड होता तेव्हा अंजलीताई उमाळकरांची दर आठवड्याला शनिवार आणि रविवारला दासबोधावरती प्रसिद्ध होणारी निरूपणाने मला खूप मानसिक शक्ती दिली. बऱ्याच आध्यात्मिक संकल्पनांचे अर्थ कळले. सगळे साध्या तिथ्या घ्या, अमावस्या असू दे, पौर्णिमा असू दे, चंद्र नाही आणि चंद्र आहे ही आपली साधी भोळी व्याख्या. पण अमावस्येचा इतका सुंदर अर्धांजली त्यांनी सांगितला की तुमची साधनेची संपूर्णता जेव्हा होते ना तेव्हा ते अमावस्येचं मोठं शून्य ब्लँक. तुम्ही साधनेच्या उच्च स्थानाला गेलाय हे कळलं. बुद्ध पौर्णिमेचं शिरीष सरांचं एक सुंदर भाषण होतं. एकच ओळ ते बोलले आणि ती माझ्या मनावर आजतागायत करून ठेवलेली. विशेष उल्लेख करावासा वाटतो की तुमच्या मनात येणारे वाईट विचार सुद्धा हिंसा असतात आणि मग हे सगळं ऐकून स्वतः कसा बदल करावा हे अजूनही शिकते आहे. अशी सुंदर सगळं नेटवर्क इश्यू आहे काहीतरी. छान बोलत आहे सविताताई आणि हो ना. अनेकांना माहित नाहीये. जसं आता थोड्या वेळापूर्वी आलं होतं, लगेच पुन्हा जॉईन झालं. मनातल्या इच्छा आपोआप सुंदर आवाज येत नाहीये. तर सविताताई ज्या उपक्रमाबद्दल बोलत होत्या ना आता, असे अनेक उपक्रम साप्ताहिक जनमंगलने यापूर्वी राबवले आहेत. म्हणजे ज्या आपल्या जुन्या सखी आहेत आपल्यासोबत जोडलेल्या, त्या सगळ्यांना त्या उपक्रमांविषयी व्यवस्थित माहिती आहे. त्यामधला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अंजलीताई उमाळकर यांचं दासबोधावरचं निरूपण दर शनिवारी आणि रविवारी आपल्या इथून प्रसारित व्हायचं. त्याचे जवळपास 300 भाग, 250च्या वर भाग त्याचे पूर्ण झाले आणि सातत्याने त्यांनी 2.5 वर्षापर्यंत ही सेवा दिली. तर तो एक फार सुंदर असा अनुभव होता अख्ख्या साप्ताहिक जनमंगलसाठी. आणि सविता त्यांनी आत्ता जसं उल्लेख केला की त्या एक वाचक म्हणून जास्त आनंदित असतात साप्ताहिक जनमंगल सोबत असताना, किंवा त्यांचं खरं सुख वाचनात आहे. तशाच एक आपल्या अतिशय उत्तम वाचक म्हणजे निलिमाताई नंदुरकर. तर सविताताई तुम्ही तुमचं बोलणं कंटिन्यू करू शकता. आम्हाला खूप छान वाटत होतं ऐकताना. आवाज येतोय का तुम्हाला? नेटवर्क नाहीये त्यांच्या. हा, तर प्रॉब्लेमच आहे. कधी कधी आपल्या बऱ्याच आधी पण एक विषय झाला होता की वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतातच, परंतु हे फारसं कोणाला माहित नाहीये की आपण एक ललित लेख विषयी एक स्पर्धा राबवली होती. काही शब्द दिले होते, शब्दांचा समूह, आणि त्यावरती लेख मागवले होते. त्याच्यामधून आपण काही क्रमांक काढले होते. त्याचं परीक्षण सविताताईंनी केलेलं आहे. आणि त्याच्या विनर होत्या अपर्णाताई. अपर्णाजी त्याच्या विनर होत्या. अशा दोघी आज एका व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि लवकरच पुढचा पण तो उपक्रम आपण पुढच्या वर्षीमध्ये घेणार आहोत की असे काही शब्द देऊन त्या ठिकाणी काही ललित लेख मागवणार आहोत. बरोबर. मंडळी, आता असं आहे की 9:30 वाजलेले आहेत. म्हणजे घड्याळ आपल्याला सांगताय आता खरं म्हणजे की थांबायला हवंय. तर
हे विषय इतके जिव्हाळ्याचे आणि इतके प्रिय असे विषय आहेत. आपण सविताताईंना विनंती करूया, त्यांच्याशी फोनवर संवाद साधून मी त्यांना सांगते की एक व्हिडिओ करून त्यांनी पाठवावा. त्यांना आज त्या जे काही सांगत होत्या किंवा हॅलो सविताताई, तुम्हाला आवाज येतोय का माझा? लेफ्ट झाल्यात त्या. नाही नाही, आहेत आहेत. तर ऋतुजा देशपांडे यांचा पण आपल्याकडे व्हिडिओ येणार आहे आणि सविताताईंचा पण आपण व्हिडिओ मागवूया अवश्य आणि तो आपल्या पेजवर आपण प्रकाशित करूया. श्रेयाजी, साप्ताहिक जनमंगलचे संघटनात्मक विचार याविषयी तुम्हाला थोडक्यात काय सांगायला आवडेल? खरं तर सांगायचं खूप आहे, परंतु वेळेचं एकंदरीत सगळं गणित बरोबर. लक्षात घेता मी अगदी थोडक्यातच हे सांगू इच्छिते की पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येत्या वर्षामध्ये आपण ही जी चळवळ आहे, हे फक्त वृत्तसमूह नाही, चळवळ आहे, तर ही तशी सातत्याने निरंतर सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या सोबतीने चालू ठेवणार आहोत. काही विशेषांकाची घोषणा आपण लवकरच त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये आधी ठरल्याप्रमाणे एक भयकथा विशेषांक, तो जवळपास आपल्या येत्या 2-3 महिन्यामध्येच त्याचं आपण काम सुरू करत आहोत. आणि एक व्यवस्थापनाविषयी त्या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी लिहायचं आहे. यामध्ये अधिक उद्योजिका सुद्धा सामील होऊ शकतात. आध्यात्मिक विषयाला अनुसरून काही विशेषांक त्यामध्ये असू शकतात. आणि लवकरच जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा काही एक समिती त्या ठिकाणी स्थापन केली जाईल. जवळपास ती आहेच, पण ज्या ठिकाणी नाहीये त्या ठिकाणी, आणि आपल्याला माहिती की परदेशामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जनमंगलचं काम चालते. तर अशा अधिकाधिक सगळ्यांना मी अशा प्रकारचं एक आवाहन करते की जास्तीत जास्त लेखक, पत्रकार, कलाकार आणि समाजसेवक या चळवळीमध्ये सामील व्हावे आणि या सगळ्या कार्याला अधिकाधिक हातभार लावावा. जसं आता कोणीतरी कोरोनाचा उल्लेख केला, तर मला वाटते विनाजींनी, तर मला पण आठवतं की कोरोना काळामध्ये सगळीकडे अत्यंत सूतकी वातावरण असताना आणि सतत भयप्रद अशा प्रकारची अवस्था असताना जनमंगल मध्ये मात्र रोज एक वेगळाच प्रकारचा उपक्रम राबवल्या जायचा. खूप साऱ्या मुलाखती, खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी घेतले गेले. तर आपल्या ज्या मुख्य संपादक आहे आदरणीय वर्षा माडगुळकर मॅडम, यांना काही जणांनी प्रश्न विचारला, म्हणजे एकीने तर असं विचारलं की इतकं सगळं सुतकी वातावरण इतर ठिकाणी असताना तुमच्याकडे कसं काय इतका उत्साह असतो. त्यांनी तेच सांगितलं की इथे असणाऱ्या ज्या सगळ्या महिला लेखिका आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारं जे स्पिरिट आहे, तर यामुळे जणू काही प्रत्येक दिवस म्हणजे उत्सवच असतो. तर पुढचं येतं वर्ष सुद्धा असं उत्सवी स्वरूपामध्येच राहील अशा प्रकारची आशा आणि अपेक्षा आपण व्यक्त करूया. आणि असं म्हणतात की कायनात से कुछ भी मांगो शिद्दत से तो मिली जाता है. तर अशा खूप साऱ्या, जसं गीताजींनी म्हटलं की त्या जोडल्या गेल्या सहजपणे, मीनाजी जोडल्या गेल्या, तर असे खूप सारे अनुभव आपल्याला अजून ऐकायचे आहेत. पुढच्या वर्षी ही संख्या दुप्पट तिप्पट वाढेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यावेळी आपण भजनांच्या आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून एक देवीचा जागर सुद्धा घडवलेला होता. बरोबर. ते पण एक खूप छान कार्यक्रम झाला होता तो पण. आणि तसंच आणखीन एक बातम्यांचं जे सदर आपण मध्ये सुरू केलेलं होतं पण खूप छान होतं. त्यानिमित्ताने बातम्या कशा द्यायच्या, कसं वाचायचं, खरंच खूप छान म्हणजे धडे गिरवले गेले त्यावेळी. खूपच छान छान कार्यक्रम आपण जनमंगल टीम द्वारे इथे सादर केले जातात. बढिया एकदम. आपण अशी आशा करूया की पुढच्या वर्षीही आपण असेच उत्तम कार्यक्रम राबवू शकू. पण त्याच्या सोबतच आपल्याला सगळ्यांना या गोष्टीचं कायम स्मरण ठेवायचं आहे की मुळात आपण लेखन या एका धाग्याने जोडल्या गेलेलो आहोत. आणि साप्ताहिक जनमंगल हे नाव केवळ एका मराठी, जसं आता श्रेयाजी म्हणाल्या की एका मराठी साप्ताहिकाचं नाव नाही आहे, ही एक चळवळ आहे. आणि या अंतर्गत इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत अशा विविध भाषांमधून आपलं काम सुरू आहे. आपल्याला हाही प्रयत्न करायचा आहे की आणखीन काही वेगवेगळ्या भाषांमधील लोकांनाही आपण जोडू शकलो पाहिजे. खरं म्हणजे आपण एका अशा देशात राहतोय की ज्या देशामध्ये कितीतरी भाषा बोलल्या जातात, तेव्हा त्या दृष्टीनेही आपण निश्चितच प्रयत्न करायला हवा. मंडळी, खूप काही बोलता येईल, पण वेळेचं भान आणि वेळेचं बंधन पाळूया. श्रेयाजींना विनंती आहे की त्यांनी एक छोटंसं आभार प्रदर्शन करावं.
छोटसच करते. मॅडम एक बोलू मी मध्ये? हा 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 अच्छा ताई तुम्ही आलेले आहात. हा बोला 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 नक्की बोला. मला एक असं सुचवायचंय हा की आपण मुलाखती खूप घेतल्या. हा तर आता या मुलाखतीचं सदर पुन्हा एकदा चालू व्हावं. ते अगदी थोडस नक्की मागं पडलंय ते. अगदी नक्की. कळले. आता आपल्याकडे हा भरपूर मोठी मुलाखती नवीन पुन्हा चालू लोकांची व्हावी. थँक्यू. अगदी नक्की नक्की नवीन लोकांची छान फळी आपल्याकडे आता तयार झाली आहे. आपले बरेच संपादक सुद्धा आता मुलाखती घेण्यासाठी बरोबर. तयार झालेले आहेत आणि या अनुभवामधून जायला प्रत्येकालाच आवडतं. तेव्हा यावर्षी आपण असंही काहीतरी प्लॅनिंग करू शकतो की ऑनलाईन कार्यक्रमांसाठी आपण एकेका संपादकाकडे एकेका महिन्याची 2-2 म्हणजे संपादकांकडे एकेका महिन्याची जबाबदारी सोपवूया असंही काही करता येईल. तेव्हा तुमच्या या सूचनेचा निश्चितच आपण सगळे मिळून विचार करूया आणि त्यानुसार कारवाईही करूया. श्रेयाजी. श्रेया, मी 1 मिनिटच बोलते. हा बोला. सर्व लेखकांच्या वतीने मी जनमंगल टीमचे आभार मानते. हे औपचारिक नाही आहेत, पण हे हृदयापासून आम्ही आभार मानते आहे आणि मी सगळ्या लेखक मंडळींना रिप्रेझेंट करते. तुमचे खूप आभार आणि भविष्य तुमचं म्हणजे तुमचं तर आहेच, आमचं पण भविष्य खूप उज्ज्वल आहे याविषयी मला शंका नाही. आपलं थँक्यू. असं करूया. आपलं आपलं कारण आपण सोबतीने बरोबर लिहितोय आणि वाचतोय. बरोबर. धन्यवाद. तर बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे मीनाजींसारखे जेव्हा लोक आपल्या सोबत असतात, ज्येष्ठ आहेत आणि खूप त्यांचा अभ्यास आहे, वाचन खूप आहे, काम खूप केलेलं आहे. एखादी मुलाखत सुद्धा आपल्याला लवकरच मीनाजींची अनुभव घ्यायची आहे. पण. अरे बापरे. आणि विशेषतः मला त्यांचे वृंदावनामधले अनुभव ऐकायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी डॉक्टर मीना श्रीवास्तव यांनाच थँक्यू म्हणू इच्छिते. त्यानंतर आपण सर्वजण आलात. गीता भावसार यांच्या फोटोंचे पण आम्ही खूप मोठे फॅन आहोत. लिखाणाचे तर आहोतच परंतु फोटोचे पण आहोत. तर या निमित्ताने तुमची पण खूप सारे विचार कळले आणि तुम्ही आता या फॅमिलीचा एक मोठा भाग आहात. हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचंय. अपर्णाजींचा पुन्हा एकदा पुस्तकासाठी शुभेच्छा. आणि त्यांची जी लिहिण्याची शैली आहे खूपच छान आहे. खूप साधी आणि पण साधं लिहिणं कठीण असतं, हे पण सांगू इच्छिते. तर वीणाजी तुम्ही आलात. आणि सविताताई, असं म्हणतात की सवितृ हा शब्द असतो. सवितृ म्हणजे सूर्य पसरणारा. तर सविताताईचं जे काही तेज असतं, आतले वाईब्स असतात आनंदाचे, हे नेहमी जनमंगल टीम पर्यंत पोहोचत असतात. तर जनमंगलच्या या सगळ्या सख्यांना खूप सारे धन्यवाद. जनमंगलच्या सर्व लेखकांना, वाचकांना, जे अभिवाचन करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात अशा सगळ्यांना, त्याचप्रमाणे सर्व कलाकारांना, पत्रकारांना, संपादक मंडळाला आणि हितचिंतकांना खूप खूप आभार. आणि आदरणीय वर्षा माडगुळकर मॅडम आणि शिरीष कुलकर्णी सर यांचे आभार वेगळे मानणार नाहीये. त्यांच्या ऋणातच राहणे नेहमीच आम्हाला आवडेल. परंतु या ठिकाणी बोरगावकर मॅडम यांना आम्ही मिस करतोय. काही कारणांमुळे ते आपल्यासोबत आज उपस्थित राहू शकले नाहीत. पण सगळी इंग्रजीची टीम जी नेहमी खूप उत्साहाने आणि विशेषतः यांनी ज्या 4 महिन्यामध्ये भरपूर कार्यक्रम खूप सारे घेतले, विशेषतः मोटिवेशनल मंडे विथ मृणाली सारखे, तसे खूप सारे उपक्रम, कार्यक्रम, खूप सारे विशेषांक, अनेक मुलाखती घेऊन जनमंगल टीम नेहमी सिद्ध राहील. आणि हा एक गोवर्धन पर्वत आहे, तो उचलण्यासाठी सगळ्यांचे हातभार या ठिकाणी कायम आम्हाला अगदी हक्काने हवे आहेत. आणि कोणीतरी आता आत्मशोध आणि आत्मबोध असा शब्द वापरला. तर मला थोडक्यात मी या ठिकाणी एक शेवट करू इच्छिते की शोधू जाता तुला मीच मला सापडलो, शोधू जाता तुला मीच मला सापडलो, तुझ्या कृपा प्रसादात स्वयंप्रकाशाने नालो. तर असा हा स्वयंप्रकाश आपल्याला नेहमी या कार्यक्रमामध्ये, कार्यक्रमाच्या निमित्ताने, अंगांच्या निमित्ताने, मुलाखतींच्या निमित्ताने आणि या कामाच्या निमित्ताने रोज मिळत राहू एवढीच अपेक्षा व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.